नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावने सगळे. चला आपण युट्यूबवरती आज तुमच्यासाठी वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणातला एक टाईप घेऊन आलोय. मोठा टाईप आहे हा, ज्याचं नाव आहे चलाची किंमत काढणं. बरीच उदाहरणं तुम्हाला या प्रकारची विचारतात आणि मुलांना हा अवघड प्रकार जातोय. त्याच्यामुळे मी आज तुमच्यासाठी बरीच उदाहरणं या प्रकारची घेऊन आलोय. व्हिडिओ कुणी स्किप करायचं नाही, काय नाही, पहिल्यापासून व्हिडिओ बघा की तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणामध्ये एक प्रकार आहे. चल असताना, चल म्हणजे काय, अक्षर. तर त्या अक्षराची किंमत कशी काढायची ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे. मेरिटचं उदाहरण आहे बघा आता कसं ते या. त्याच्या अगोदर बघा, आपण प्ले स्टोर वरती मॅथ्स बाय तुपेसर या नावानं आपण एक ॲप आणले. बरेच विद्यार्थ्यांनी ॲप खरेदी केल्या. तर ज्या विद्यार्थ्यांना ते ॲप घ्यायचं या अशा विद्यार्थ्यांनी ते ॲप प्ले स्टोअरनं घ्या, डाउनलोड करा आणि आधी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंतची सगळीच पोलीस भरतीची तयारी तुम्ही आपल्यासोबत करा. वेळ तुम्हाला अजून आहे, 3-4 महिने अजून भरती राहील. तोपर्यंत ॲप घ्या आणि लवकरात लवकर अभ्यासक्रम पुरा करा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला वेळ मिळेल. चला बाळांनो, मला थोडंसं तुम्हाला पटवून देऊ द्या बाळांनो. मला एक सांगा, सगळ्यांना हे माहिती आहे बघा, काय आहे का, x + 7 = 10. तुम्हाला चलाची किंमत काढायला मी तुम्हाला शिकवले. व्हिडिओ पण आपल्या युट्यूबला आहे, एक चल समीकरण म्हणून. तर सगळ्याला माहिती आहे की 7 पलीकड जाऊन वजा होणार आहे, म्हणजे x = 10 - 7 गेले 3. अगदी बरोबर आहे. त्यानंतर मला एक सांगा, y - 5 = 10 आहे. तर तुम्हीच म्हणताय की y ची किंमत काढताना 5 पलीकड जाणार आणि तो अधिक होणार आहे, म्हणजे y = 10 आणि 5 किती झाला, 15. अगदी बरोबर आहे. आता मला एक सांगा, आता समजा 3m = 21 आहे. तर m ची जर मला किंमत काढायची असेल तर 3 इथं गुणाकारात आहे, गुणाकाराचा भागिले होईल. 21 ला 3 ने भागा, 3 × 7 = 21. माहिती आहे तुम्हाला हे पण. समजा ऐका रे, समजा x/5 आहे आणि बरोबर 7 आहे. तर x ची किंमत काढण्यासाठी खालचा आपण पलीकडे पाठवतो. मग तुम्हीच सांगा बरं, x ला 5 कसा आहे, भागिले. तर भागिलेचा गुणिले होईल ना पलीकडे जाऊन, बरोबर आहे की. मग 5 गुणिले झाला 7 × 5 = 35, भागिलेचा गुणिले झाला. आणि अजून एक महत्वाचा, की 10/m = 2 आहे. लय भारी प्रश्न आहे बरं का हा, की मला m ची किंमत काढायची बाळांनो, पण माझा m खाली गुंतलाय का नाही, तर तो गुंतलेला खालचा पलीकड पाठवायचा. एक सांगू, पलीकड नेहमी खालचाच जातो, वरचा जात नाही. मला सांगा, जर m पलीकड गेला तर भागिलेचा गुणिले होणार आहे का नाही होणार, सांगा बरं, होणार का नाही. आणि परत m तिकडच राहू द्या, 2 इकडे येऊन काय होईल, भागिले, होणार का नाही सांगा. म्हणजेच 2×5 = 10 संपलं. m चं उत्तर 5 आलं. म्हणजे कळतंय का, या उदाहरणात हा तिकडे गेला आणि तो इकडे आला, आपण त्याला म्हणतो पुढचा घेर टाकायचा आणि मागचा घेर टाकायचा. म्हणजे काय, खालचा पलीकडे गेला आणि पलीकडचा अलीकडे आला. तर या सगळ्या 5 जणांचा मला आता वापर करायचा आहे आणि हे उदाहरण सोडवायचं. ओके, चला अजून 2 मुद्दे मला चांगलं पटवून देऊ द्या. मला सांगा, खरं सांगा, आता मी तुम्हाला प्रश्न असा विचारलाय, x ची किंमत काढा. 90% पोरं या उदाहरणाला चुकतात. मला x ची किंमत काढायची आहे, पण तुमचा x गुंतलाय ना वर्गमुळाच्या चिन्हात. तुमचा एखादा मित्र जेलमध्ये गेलाय काहीतरी कार्यक्रम करून, मग त्याला जेलमधनं बाहेर काढायचं आहे, तुरुंगातनं त्याला बाहेर काढायचं आहे. ऐका, तुम्हाला बाहेर काढायचं आहे तुरुंगातून, म्हणजे वकिलाला फी द्यावी लागणार आहे. म्हणजे नेमका अर्थ काय माहिती आहे का, एखाद्याचं वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकायचंय. ऐका रे, वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकायचंय म्हणून याचा वर्ग करतात, लक्षात ठेवा.
एकमेकाच्या उलटी क्रिया करतात आणि म्हणून 16चा वर्ग 256. कळतंय का बघा बाबा. परत ऐका अजून एक. वर्गमूळ चिन्हामध्ये यम आहे आणि इकडे 25 आहे. तर मला सांगा, मला तुरुंगातनं बाहेर काढायचं आहे म्हणजे यम ची किंमत काढताना वर्गमूळ चिन्ह काढून टाकण्यासाठी त्याचा वर्ग करायचा. किती? 625. कुठे नाही कळलं सांगा बरं. लय महत्वाचं आहे बरं का बाळांनो हे. आता अजून फसावतो तुम्हाला बघा. आता मला सांगा, आता बाळांनो वायचा वर्ग बरोबर 16 आहे. हा आहे कस काय. आता बघा, आता तुम्हाला वायची किंमत काढायची. वायचा वर्ग नकोय, उलटी क्रिया. बघा, मला फक्त वायची किंमत काढायची. त्याचा वर्ग काढून टाकण्यासाठी वर्गमूळ घेतात. 16चं वर्गमूळ किती? 4. कळलं का बघा बाबा. उलटी क्रिया करतात. अजून एक बघा. आता समजा यमचा वर्ग बरोबर 25 आहे. आता ऐक, तुम्हाला यम ची किंमत काढायची आहे. मग फक्त यम ची किंमत काढण्यासाठी त्याचा वर्ग काढून टाकायचा आहे. वर्ग काढण्यासाठी वर्गमूळ घ्यायचं. किती? 5. या 4 उदाहरणामध्ये मी तुम्हाला उलटी क्रिया शिकवली का नाही सांगा. याचाच वापर करून तुम्हाला पुढची उदाहरणं सोडवायची. चला आता या मग. उदाहरणं मी भरपूर आणले ते तुमच्यासाठी आज. व्हिडिओ स्किप करायचा नाही. तर या इकडं. खरं सांगा मला आता बाळांनो, एकचा वर्ग 16 दिलाय. मी काय म्हटलंय, एकशी जर किंमत काढायची असेल, तुझा वर्ग काढून टाकण्यासाठी वर्गमूळ घ्यायचं. किती? 4. संपलं उत्तर. काय दम आहे सांगा बरं. सेम तसं बघा, वर्ग दिलाय, वर्ग काढून टाकण्यासाठी त्याचं वर्गमूळ घ्यायचं. यम बरोबर 100चं वर्गमूळ किती? 10. कुठं नाही कळलं सांगा बरं. ठीक आहे. या आता या. आता बघा, परत काय आला बाळांनो, पी ची किंमत काढायची आणि मला पी चा वर्ग काढून टाकायचा आहे म्हणून वर्गमूळ घेतलं. किती? 13. संपलं उत्तर. आहे ना. आता बघ, तुझा मित्र अडकून पडलाय जेलमध्ये. मग त्याला त्यातनं बाहेर काढायचंय. कशातनं? वर्गमुळातून काढायचाय म्हणून याचा वर्ग करायचा. 8चा वर्ग काय? 64. संपलं उत्तर. आहे का नाही मेरिटचं उदाहरण. अजून तर बघ किती पुढे चांगली चांगली येते त्या. आता ऐका बघा, तुमचा मित्र अडकून पडलाय बरोबर का. मग मला वाय ची किंमत काढण्यासाठी त्याला जेलमधनं बाहेर काढा. मग त्याला बाहेर काढण्यासाठी याचा वर्ग करायचा. 13चा वर्ग किती रे? 169. कुठं नाही कळलं बघा बरं. या आता खरं सांगा, मी मगाशी तुम्हाला शिकवलंय x भागिले 7 बरोबर समजा 10 आहे. तर x ची किंमत काढण्यासाठी नेहमी खालचाच पलीकडे जातो, वरचा जात नाही. म्हणजे x बरोबर 10 7 70. तीच मेथड वापरायची. ऐका, पहिलं काम, तुमचा मित्र जेलमध्ये अडकलाय पण त्याच्या खाली 7 आलाय ना, तो विनाकारण त्याच्यावर आत गेलाय. अगोदर त्याला बाहेर काढा, कारण तो कुठे जेलमध्ये येतो, तो जेलच्या बाहेर आलाय. मग तो नुसता त्याच्यावर आहे, तर त्याला पलीकड पाठवा. बाळांनो इथं काय उरलं सांगा? फक्त वर्गमात x उरला आणि हा भागिलेचा काय झाला? गुणुले. संपलं. 70
पण मी आत्ताच म्हटले तुम्हाला x ची किंमत काढण्यासाठी त्याचं वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकायचंय. वर्गमुळाचं चिन्ह काढण्यासाठी त्याचा वर्ग करायचा. मग 7चा वर्ग 49 आणि 1 च्या ऐवजी 2 शून्य. संपली. कुठं नाही कळलं रे भावना सांगा. बरोबर आहे. चला पुढं. परत भावना आत्ताच्या सारखं उदाहरण आलं. काय सांगा की मला वर्गमुळातल्या m ची किंमत काढायची आहे. तर अगोदर खालचा 2 पलीकडे पाठवा. मग इथं उरला वर्गमुळात m बरोबर 9218. आता एकटाच राहिला ना. मग चला आता त्याला आपण जेलमधनं बाहेर काढूया. काढण्यासाठी याचा वर्ग करा. 18चा वर्ग किती असतो रे? पाठ आहेत का वर्ग? 324. कळतंय का बघा बाबा, है ना. आता थोडं काळजीपूर्वक बघा बाळांनो. वर्ग मुळात 121 आहे. नीट आहे का? त्याला 121 वर्ग म्हणून निघतं ना. तू कुठे जेलमध्ये अडकून बसणार आहे तेव्हा? त्यांनी काहीच केलं नाही. त्याला आपापच पोलिस सोडून देणार आहे ती. त्यांनी काहीच केलं नाही ना. म्हणजे बाळांनो त्याचं वर्गमूळ निघतं की 11. बघा बरं निघालं का? आणि खाली कोण आहे? x आहे. बरोबर 10 आहे. आता फसू नका. मागाशीच मी तुम्हाला सांगितलंय नेहमी पलीकड खालचाच जातो, वरचा जात नाही बरं का. मला सांगा इथं 11 उरला आणि तिकडं काय झाला? तर 10 गुणिले x झाला. कळलं का? तुम्हीच सांगा आता. राहू द्या x पलीकड. 10 जर इकडं आला तर भागिले झाला. 11ला भागिले 10. आणि तुम्हाला माहिती आहे की मग 10 ने भागायचं असतं तेव्हा 1 0 1 घर अलीकडे यायचा आणि पॉइंट द्यायचा. संपलं उत्तर. x किती आला? तर 1.1 आला. आहे ना सोपं? या. आवडत असलं तर मला लाईक करा आणि कमेंट करा. नुसतं व्हिडिओ बघताय. कालच्या व्हिडिओला किती जणांनी कमेंट केली? बघत पण नाही, नुसतं पुढे वर सारताय. असं काय करू नका. व्हिडिओ बघा. चला या. आवडत असेल तर लाईक करा. मला एक सांगा बाळांनो, आता तुमचा मित्र अडकून पडलाय, पण ऐका अडकून पडलाय म्हणून लगेच याचा वर्ग करू नका. का माहितीये का? त्याच्या जोडीचा जो आहे तो कुठं अडकून पडलाय तेव्हा मग पहिलं काम त्याला पलीकडे पाठवायचं आणि याला एकट्यालाच जेलमध्ये ठेवायचा. मग मला सांगा वर्गमुळात x इथं ठेवा आणि बरोबर -2चा अधिक झाला 11. आणि आता सांगा x ची किंमत काढायची. तू अडकून पडलाय, तुझं चिन्ह घालवण्यासाठी त्याचा वर्ग केला 121. संपलं उत्तर. किसको नाही कलिया सांगा. चला या. आता ऐका मागाच्या सारखं 0.256 आहे. याचं वर्गमूळ निघतं, आपोआप निघतं. किती सांगा बरं? 256 वर्गमूळ असते किती माहिती आहे का? 16. किती? 16. पण पॉइंटच्या पुढे 4 घर येते. वर्गमूळ घेताना 2 घर अलीकडे यायचं आणि भागिले कोण आहे? x आणि बरोबर आहे 0.4. आता मला सांगा x भागिले आहे तो कुठे जाईल? पलीकड. आता मी एक पायरी कमी करणार आहे. x पलीकड जाईल आणि गुणाकार होईल आणि परत पलीकडचा अलीकडे येणारच आहे का नाही रे? मग मी एक पायरी कमी करतो की रे बाळांनो. कशी कमी करतो ऐका आता. या तर 0.16 तसाच आणि त्याला 4 भागिले झाला आणि बरोबर कोण आला मग? x. बघा बरं आला का? आणि आता तुम्हाला काय करायचंय तर त्याचा पॉइंट घालवायचा आहे. तर सगळ्याला माहिती आहे पॉइंट घालवण्यासाठी काय रे? खाली 1 0 वाढवावं लागेल का नाही सांगा बरं? नाही वे. कारण का
तुझ्या पुढे 2 घर आहेत ना आणि तुझ्या पुढे 1 घर आहे म्हणजे खाली 1 शून्य वाढला. आणि आता सांगा याचं उत्तराचं काय करायचं. तर तुम्हाला त्याला भाग लावता येईल ना. कशाने सांगा बर. 4 ने. बघा बर. 4 चोक 16 है ना आणि 4 10 40. हे पण उत्तर बरोबर आहे. आणि 10 ला म्हणजे 1 घर अलीकड 0.4 हे पण उत्तर बरोबर आहे. मग तुम्हाला जे करायचे ते करा. उत्तर महत्वाचं आहे. 99% पोरं या उदाहरणात चुकतात बरं का. कारण का माहितीये का, एक्स खाली आलाय आपल्याला वाटतं की काय नाही यालाच पलीकडे पाठवायचं 16ला, तसं अजिबात होत नाही बाळांनो. ओके चला पुढं. चला बाळांनो या आता हे उदाहरण कसं सोडायचं आपण बघूया. या बर. आता मला एक सांगा, परत भागिले आला एक्स आणि आपल्याला माहिती आहे खालचाच पलीकडे जात असतोय, पण या वरच्याच बाळांनो वर्गमूळ निघतंय बर का. 625 वर्गमूळ 25 असतं आणि पॉइंटच्या पुढे 4 घर आहेत ना, मग 2 घर सोडून द्या पॉइंट निघालं. आणि मग एक्स पलीकडे जाणार, पलीकडचा अलीकडे येणार 0.05. आणि तुम्हीच सांगा आता की पॉइंट काढल्याशिवाय भाग लावता येत नाही. मग तुझ्या पुढे 2 घर, तुझ्या पुढे 2 घर आहे ती कुठेच पॉइंट वाढणार नाही. फक्त 25 आणि खाली 5 घ्या संपलं उत्तर. मग 5 5 25 हेच तुमचं उत्तर आलं. का बरं पॉइंट कुठे शून्य कुठं वाढवला नाही, काय गरज आहे. दोन्हीकडे समान घर आहे, ते समान घर असल्या पॉइंट वाढवता येत नाही. संपलं उत्तर. कळतंय ना. पॉइंट काढल्याशिवाय भाग लावता येत नाही. या बरं इथं आता खरं सांगा, आता जेलमध्ये 2 पोरं आहेत ती कळतंय का बघा. हा एकटा सुट्टा माणूस आहे. मग पहिलं काम सुट्ट्या माणसाला पलीकडे पाठवा. ही तो कोण उरलं सांगा. हे काय असं उरलं एम वजा 7, कारण दोघं आता आहेत बरं का आणि 2त 1 गेला 1 आला. आणि आता तुम्हाला दोघांना जेलमधनं बाहेर काढायचं. आता तुम्ही 7 पलीकड पाठवू शकत नाही, कारण तो वजा आहे. तुम्हाला वाटते तो अधिक होईल, पण नाही, तो गुंतून पडलाय त्यामुळे तो पलीकड जात नाही. मग पहिलं काम काय, दोघांना जेलमधनं बाहेर काढा एम वजा 7. आणि बाहेर काढण्यासाठी त्या एकाचा वर्ग करा, एकच येणार आहे. येणार का नाही. आणि आता हा वजा 7 पलीकड जाऊ द्या, अधिक झाला, संपलं. 8 उत्तर आलं. मग 7 आणि 1 8. बघ इथं चुकण्याजोगं काय माहितीये का, की 7 पलीकड का नाही पाठवायचा, परंतु गुंतून पडलाय म्हणून नाही पाठवायचा. कुठं नाही कळलं सांगा. ओके चला. या रे. आता मला सांगा 250 भागिले वर्गमुळात x आहे. आता नेहमी म्हणतोय मी चलाची किंमत काढताना चल भागिले आहे तेच पलीकडे जाणार आहे आणि ते पलीकड जाऊन पलीकडचा अलीकडे येणार आहे. कळतंय का बघा. कळतंय का बघा. आणि आता तुम्हीच सांगा मग, शून्याला शून्य गेला, 25 बरोबर वर्गमुळात x उरलाय. पण मी मागापासून तुम्हाला सांगतोय की वर्गमूळ चिन्ह काढायचंय म्हणून याचा वर्ग करायचा आहे. कळतंय का. आणि मग 25चा वर्ग काय 625. आणि हा वर्ग केल्यामुळे तर ते निघून गेला. आलं उत्तर x. कुठं नाही कळलं सांगा बरं. कुठं नाही कळलं. या आता ऐका, बऱ्याच जणांना वाटत असलं असं की मला x ची किंमत काढायची आहे, तर मी अगोदर ना 2 ला पलीकडे पाठवतो आणि 2 जर पलीकडे गेला तर तो भागिले होईल. हे केलं की 100% चुकलं. का माहिती आहे का, कारण हा 2 इथं गुणाकारात आहे, पण ही वर्गमुळातला आहे ना, त्याचा अगोदर मिटवावं लागेल ना आपल्याला.
मग तुम्हाला वाटतंय की मी याला भागतो, भागलं की चुकला. भागायचं नाही. एक तर काय करा माहिती आहे का, फक्त निहून ठेवा, याला भागिले 2 करा, पण भागायचं नाही. लक्षात ठेवा, पण भागायचं नाही, कारण तो वर आला आणि हा 2 खाली आला. चालतंय का बघा, चालतंय असं, फक्त भागायचं काम नाही करायचं. पण तुम्हाला माहिती आहे का, आता इथं एक्स वर्ग आहे, 10/24 वर्गमूळ किती हे माहित पाहिजे. 30च्या पुढच्या एक दोघा जणांचं वर्गमूळ माहित पाहिजे. तुमचं तुम्ही काढा ते. 10/24 वर्गमूळ बाळांनो 32. किती? 32. आणि मग त्याला 2 ने भागा. आता तुम्ही भागू शकता. एक्सचा वर्ग बरोबर काय? 16. पण एखाद्याचा वर्ग काढून टाकण्यासाठी वर्गमूळ घेतात. म्हणजे 16चा वर्गमूळ किती? 4. हे तुमचं उत्तर असेल. आताच्या या वर्षीच्या पुणे ग्रामीणला बघा हेच उदाहरण आलं होतं. कळतंय का बघा, 2 पलीकडे गेला पण भागायचं नाही, जोपर्यंत त्याला बाहेर काढत नाही तोवर. आणि त्याचं वर्गमूळ 32 असते बाळांनो. ओके, चला या पुढं. आता मला सांगा, आता बाळांनो तुमचा एक्स 2 वेळा आलाय, त्याचं काहीतरी मिटवावं लागेल. एक काम करा, मध्ये बरोबर चिन्ह आलं तर आपल्याला तिरकस गुणाकार करता येतो बरं का, करता येतो. मग एक्स ने एक्स ला गुणलं काय माहिती आहे का, एक्सचा वर्ग. आणि 50 ने 50 ला गुणा, 5 5 25 आणि 2 0 म्हणजे 2500. मी काय केलं नाही, फक्त तिरकस गुणाकार केलाय, कारण मध्ये बरोबर चिन्ह आले म्हणून ना. आणि आता मला सांगा, मला फक्त एक्सची किंमत काढायची. तुझा वर्ग काढण्यासाठी वर्गमूळ, 25 वर्गमूळ 5 आणि 2 शून्यच्या ऐवजी 1 शून्य. माहिती आहे तुम्हाला, शून्य निम्मे घेतात. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा. या परत मागाच्या सारखं उदाहरण, इथं सुद्धा बाळांनो तिरकस गुणाकार करायचा आहे, कारण 2 वेळा एक्स आलाय. एक्सचा वर्ग बरोबर, फक्त बाळांनो हे मिटवा जरा. इथं 4.1/2 आहे. 2 चौक 8, 8 आणि 1 काय 9, 9/2 आला. आणि गुणुले काय 32 आहे. असू द्या, काय अडचण नाही. मी वॉचमन घालावलाय त्याचा. कुठं नाही कळलं सांगा. आणि लावा भाग बेने, बेने भाग लावला 16. एक्सचा वर्ग बरोबर 16 144. आणि तुम्हीच म्हणताय वर्ग काढण्यासाठी वर्गमूळ घ्यायचं किती, 12. काढून टाकण्यासाठी वर्गमूळ घेतलं 12. संपलं उत्तर. कुठे नाही कळलं सांगा. ही सगळी उदाहरणं पाठीमागं तुम्हाला आलेली आहेत, मनाचा अजिबात काही नाही. ओके, या. मला एक सांगा बाळांनो, एक्स भागिले 3 त्याचा वर्ग आहे आणि नंतर 100 आहे. तुम्हाला असं वाटतंय का रे 3 भागिलेचा गुणिले होईल? बघा रे, हा असं सुद्धा असतंय बरं का, हे असं सुद्धा आहे. चालतंय, आपण मागाची पद्धत वापरूया की 3 भागिलेचा गुणिले होणार नाही, कारण तो अडकून पडलाय कंसात. ऐका की, याचा वर्ग काढून टाकण्यासाठी याचं वर्गमूळ घ्या. मग इथं कोण उरलं सांगा बर, 1/3 उरला आणि बरोबर इकडे 100चं वर्गमूळ 10. संपले की उत्तर. मग एक्स ला 3 भागिले, भागिलेचा पलीकडे जाऊन गुणिले होणार 10 त्रिक 30. संपलं उत्तर. किती सोपं आहे सांगा बरं. ओके, या. आता बाळांनो किंमत ठेवण्याचा प्रकार आला. तुम्हाला किंमत ठेवायच्यात M 64 N 144. बघा बरं, N 144 आहे बघा.
आणि यम किती आहे 64. मग तुम्हीच सांगा आता बघा बरं का याच्यात या 64चं घनमूळ आहे. माहिती आहे का 64 कुणाचा घन आहे 4चा. अगदी बरोबर आहे. अधिक 144 वर्गमूळ आहे 12. आणि तुम्हीच सांगा मग 12 आणि 4 16 आणि 16चं वर्गमूळ किती असतं 4. संपलं उत्तर. किती सोपं आलंय सांगा बरं. आलंय का नाही सोपं. चला एक शेवटची 2 उदाहरणं सोडवा बघू आता एक कशी आहेत या. मला एक सांगा आता मगाच्या सारखं आहे किंमत ठेवायचा प्रकार. या P12 हो का इथं 12 ठेवा. Q26 इथं ठेवा आणि नंतर 81. आता तोंडी बर का या मला सांगा 12 त्रिक 36 आहे बघा. इकडे बघा रे 12 त्रिक काय कारण 3 आहे ना 36. 36चं वर्गमूळ किती येईल 6. येईल का नाही येईल का नाही सांगा बरं. 12 त्रिक काय 36. 36चं वर्गमूळ 6 आणि 6 दोन्ही काय 12. ऐका रे यात 12 आला बर का. ऐका हे थोडस वाढवा रे बाळांनो इथपर्यंत ठेवा. हे इथपर्यंत ठेवा. किती आला 12 आणि अधिक 26 किंवा 26 दोन्ही काय रे 52 आणि अधिक सेपरेट 81 वर्गमूळ 9. कळतंय का बघा. P12 12 त्रिक 36 त्याचं वर्गमूळ 6 आणि 6 दोन्ही 12 बघा हा आणि 26 दोन्ही 52. आणि तुम्हीच सांगा आता 52 आणि 12ची बेरीज काय 64 आणि अधिक सेपरेट 9 आहे बरं का ती यात नाही. आणि सांगा 64चं वर्गमूळ किती आलं 8 आणि पुढचा 9. 8 आणि 9 किती रे 17. संपलं उत्तर. त्या वरच्या उदाहरणाचं उत्तर 17 आलं. 2-3 वेळा आतापर्यंत पोलीस भरतीला हे उदाहरण विचारलेलं आहे. कळतंय का बघा. या मला सांगा आता 3चा 4था घात केलाय आणि परत 3चा वर्ग केलाय बरोबर Q आहे आणि ते Qचं वर्गमूळ काढा म्हटले. ऐका की 3चा 4था घात तुम्हाला माहिती आहे किती असतो 81 असतो बघा. आणि 3चा वर्ग किती आहे 9 आहे आणि नंतर Q आहे. मग तुम्हाला यांचा गुणाकार विचारलाय 9 एके 9 आणि 9 8 72 बरोबर काय Q आलाय. आणि प्रश्न काय विचारला बघा तर Qचे वर्गमूळ काढून येणारी संख्या. तर काढा की Qचं वर्गमूळ म्हणजे ह्या 729 वर्गमूळ किती रे 27. संपलं उत्तर. कुठं नाही कळलं सांगा. Qचं वर्गमूळ काढा की 729. संपलं. ओके तर बाळांनो अशा प्रकारे आज मी तुमच्यासाठी काय केलं या वर्ग आणि वर्गमूळाच्या प्रकरणामधलं एक छोटासा चलाची किंमत काढण्याचा प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलो या. तर हे प्रकरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा. आपण इथून पुढे दररोज लाईव्ह मध्ये येणार आहे. कालपासून मी तुम्हाला म्हटले की रोज तुम्हाला मी छोटासा एक टाईप घेऊन येणार आहे. वह्या चांगल्या करा वहीमध्ये लिहून घ्या. तुम्हाला जर ॲप घ्यायची परिस्थिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती माझे व्हिडिओ बघा आणि चांगला अभ्यास करा. ओके तर पण आजच्या पुरती एवढंच. लाईक करा आणि कमेंट करा.